अहमदाबाद शहर, चकचकी ज्वेलरी शोरूम, लाखो कोट्यावधींचे दागिने आणि त्या शोरूम मध्ये काम करणारी एक साधी सेल्स वुमन. तिचं नाव हर्षिदा शेट्टी. वरून अगदी सगळं सामान्य दिसत होतं, पण तिच्यात मनात सुरू होता एक धोकादायक प्लॅन. प्रेमासाठी नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी तिने निवडला गुन्ह्याचा मार्ग. पण ज्या प्रेमासाठी तिने एवढा मोठा धोका पत्करला, त्याच प्रेमाने शेवटी तिचा विश्वासघात केला. नमस्कार, मी शनाया. ही घटना आहे अहमदाबादच्या निकोल भागात असलेल्या ग्रॅव्हिटी शॉपिंग मॉल मधील. एका ज्वेलरी शोरूम मध्ये हर्षिदा नावाची मुलगी गेल्या 11 महिन्यांपासून सेल्स गर्ल म्हणून काम करत होती. शोरूमचे मालक दर्शन शहा यांचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता. रोज ग्राहकांना दागिने दाखवणारी हर्षिदा शोरूम मधील प्रत्येक कपाट, प्रत्येक ट्रे आणि प्रत्येक हालचालीशी पूर्णपणे परिचित झाली होती. आणि याच गोष्टीचा फायदा घेत तिने एक मोठी चोरी करण्याचा प्लॅन तयार केला. 11 मेचा दिवस. सगळं नेहमीप्रमाणे सुरू होतं. ग्राहक येत होते, दागिन्यांची खरेदी सुरू होती, कर्मचारी कामात व्यस्त होते. पण कोणाला देखील कल्पना नव्हती की त्याच दिवशी शोरूम मध्ये कोट्यावधींची चोरी होणार आहे. सायंकाळी साधारण 5 वाजण्याच्या सुमारास एका ग्राहकाला दागिने दाखवताना कर्मचारी कांजी पटेल यांच्या लक्षात आलं की एका ट्रे मधून सोन्याचं नाणं गायब झालंय. सुरुवातीला त्यांना वाटलं की कदाचित चुकून दुसऱ्या ट्रे मध्ये ठेवलं गेलं असेल. पण जेव्हा संपूर्ण तपासणी करण्यात आली, तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण शोरूम मधून एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल 1,66,00,000 रुपयांचे सोन्यांचे आणि हिऱ्यांचे दागिने गायब झाले होते. सोनचाकळ्या, अंगठ्या, लॉकेट्स, मंगळसूत्र आणि इतर मौल्यवान दागिने शोरूम मधनं गायब झाले होते. मालक दर्शन शहा यांना मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आणि त्यामध्ये दिसली हर्षिदा. सीसीटीव्ही मध्ये हर्षिदा अगदी शांतपणे काम करताना दिसत होती, पण प्रत्यक्षात ती अतिशय पद्धतशीरपणे चोरी करत होती. पोलिसांच्या माहितीनुसार तिने मालकाच्या दुपारच्या जेवणाच्या सुट्टीचा फायदा घेतला. कुणी लक्ष देत नाही हे पाहून तिने एक एक करून डिस्प्ले ट्रे मधून दागिने काढायला सुरुवात केली. कुठेही घाई नाही, कुठेही भीती नाही, जणू काही ती नेहमीच काम करत होती. तिने सोन्याच्या साखळ्या, अंगठ्या, लॉकेट्स आणि मंगळसूत्र आपल्या ब्लेझरमध्ये, युनिफॉर्ममध्ये आणि बॅगेमध्ये लपवून ठेवली. सगळं काम अगदी हुशारीने केलं गेलं की सुरुवातीला कोणाला देखील संशय आला नाही. आणि सायंकाळी 4:30च्या सुमारास ती अगदी सामान्यपणे शोरूम मधनं बाहेर देखील पडली. पण त्या बॅगेमध्ये होतं तब्बल 1.5 कोटींपेक्षा जास्त किमतीचं सोनं. तपासात पुढे आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली. हर्षिदाने ही चोरी एकटीने केली नव्हते, तिच्यासोबत होता तिचा विवाहित प्रियकर. दोघांनी मिळून नवीन आयुष्य सुरू करण्याचा प्लॅन बनवला होता. घरापासून दूर जाऊन संसार थाटायचा आणि त्यासाठी मोठ्या पैशांची त्यांना गरज होती. त्यामुळे त्यांनी हा धोकादायक मार्ग निवडला. चोरी केल्यानंतर दोघेही अहमदाबाद मधून फरार झालेत. त्यांनी चोरलेले दागिने आणि रोख रक्कम घेऊन उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये त्यांनी प्रवास सुरू केला. महागडी हॉटेल्स, थंड हवेची ठिकाणं, मोज मजा. दोघेही नवीन आयुष्याची स्वप्न पाहत होते आणि मजा मारत होते. पण गुन्ह्याची दुनिया जितकी आकर्षक दिसते ना, तितकीच ती धोकादायक देखील असते. आणि या कथेत देखील तसंच झालं. म्हणजे ही रिअल स्टोरी आहे. एका हॉटेलमध्ये मुक्कामादरम्यान अचानक त्यांच्या नात्यात मोठा ट्विस्ट आला. पोलिसांच्या माहितीनुसार हर्षिदा अंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेली होती आणि नेमकं त्याच वेळी तिच्या प्रियकराने संधी साधली. तो चोरीच्या बहुतांश दागिन्यांसह तिथून फरार झाला. हो, ज्या व्यक्तीसाठी हर्षिदाने एवढा मोठा गुन्हा केला, ज्या व्यक्तीसोबत तिने नवीन आयुष्याची स्वप्न पाहिली, त्याच व्यक्तीने तिला एकटी सोडून पळ काढला. जेव्हा हर्षिदा बाथरूम मधून बाहेर आली, तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. कारण प्रियकर हा गायब होता, दागिने गायब होते आणि तिचं आयुष्य देखील उद्ध्वस्त झालं होतं. एका क्षणात सगळं संपलं होतं. पूर्णपणे हतबल झालेल्या हर्षिदाने शेवटी पोलिसांशी संपर्क साधला. तिने आपल्या प्रियकराबद्दलची माहिती पोलिसांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर अहमदाबाद पोलिसांनी तांत्रिक पाळत, मोबाईल लोकेशन्स आणि स्थानिक गुप्तवार्तांच्या आधारे तपास देखील सुरू केला. स्थानिक पोलिसांच्या मदतीने अखेर तिच्या प्रियकराला देखील ताब्यात घेण्यात आलं. मात्र या प्रकरणात अजून देखील एक मोठं रहस्य कायम आहे. कारण चोरीला गेलेल्या दागिन्यांपैकी बहुतांश दागिने अजून देखील सापडलेले नाहीत. पोलिसांच्या माहितीनुसार हर्षिदाने काही दागिने सराफांना विकण्याचा प्रयत्न केला होता. त्यातूनच पोलिसांना महत्वाचे धागेदोरे मिळाले. पण उरलेलं सोनं आणि हिऱ्यांचे दागिने नेमके कुठे आहेत हे अजून देखील स्पष्ट झालेलं नाही. प्रियकराने ते लपवले का, की आधीच ते विकून टाकले आहेत, की अजून कुठेतरी सुरक्षित ठिकाणी ठेवले गेले आहेत? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलिसांचा तपास अजून देखील सुरू आहे. ही घटना फक्त एका चोरीची नाही, ही आहे प्रेम, लोभ, विश्वास आणि विश्वासघाताची कहाणी.
एका चुकीच्या निर्णयामुळे 2 आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत. नवीन संसाराचं स्वप्न पाहणाऱ्या या दोघांना आता तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. आणि सगळ्यात मोठा प्रश्न अजून देखील कायम आहे की 1,66,00,000 रुपयांचे उरलेले दागिने नेमके कुठे गेले. तुम्हाला काय वाटतं? हे हर्षिदाने दागिने कुठे लपवले असतील का? कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.